तात्पर्य असे आहे का संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेचा यवतमाळ जिल्हा असो का चंद्रपूर जिल्हा असो का यवतमाळ वाशिम लोकसभा असो का चंद्रपूर आर्णी या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही आहे। जे काही चर्चेला उधाण आलेलं आहे, अध्यक्ष म्हणून मी त्या चर्चेचं उधाणाला इथंच थांबवतो, कारण की गवळी समाज हा एकत्र आहे आणि एकत्र असणार हे इथे जाहीर करतो। आर्णी या लोकसभेमध्ये गवळी समाजाच्या वतीने जाहीर बहिष्कार टाकला होता। आज चंद्रपूर आणि या लोकसभेमध्ये 15 गावांनी बहिष्कार टाकला मतदानावरती। मुळातच या गावामध्ये गवळी समाजाचा कुठल्याही प्रकारचा विकास नाही झालेला आहे, इथे आपल्याला दिसून येते। म्हणून गावकऱ्यांनी समस्त गवळी समाजाने बहिष्कार टाकला होता। त्याची सूचना आपल्याला भेटली होती, त्या सूचनेनुसार एक गावाला भेट द्यायची म्हणून आपण पांढरकवळा तालुक्यातील म्हणजे केळापूर तालुक्यातील घनमोड सोसायटी या गावामध्ये आपण भेट द्यायला आलेलो आहोत। तसंच येथील जे काही समस्या आहे ह्या साध्या समस्या आहे। एक तर एवढ्या वर्षापासून गवळी समाज इथं राहत आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा नमुना आठ घरटॅक्स पावती येथील स्थानिक लोकल ग्रामपंचायत किंवा लोकल प्रशासन हे देत नाही आहे, एक चुकीचं आहे। दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात गवळी समाज असून या गावात 100 ते 150 घरं गवळी समाजाचे आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे यांच्या जनावरं चारण्याकरता फॉरेस्टनं त्यांना जागा सोडलेली नाही आहे। हे जर समस्या सुटल्या तर समोर गवळी समाज हा भविष्यात पुढे येईल आणि त्यांच्या विकासाला सुरुवात होईल आणि तसंच मतदानावरचा बहिष्कार हा निघून जाईल। म्हणून मी या गावाला संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने या गावाला मी भेट दिली। परंतु एक सांगायचं तात्पर्य असे आहे का संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेचा यवतमाळ जिल्हा असो का चंद्रपूर जिल्हा असो का यवतमाळ वाशिम लोकसभा असो का चंद्रपूर आर्णी या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही आहे। जे काही चर्चेला उधाण आलेलं आहे, अध्यक्ष म्हणून मी त्या चर्चेचं उधाणाला इथंच थांबवतो, कारण की गवळी समाज हा एकत्र आहे आणि एकत्र असणार हे इथे जाहीर करतो। जोपर्यंत गवळी समाजाच्या समस्या सुटत नाही तोपर्यंत आमचा संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेचा कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवाराला आमचा पाठिंबा नसेल संगम बहुउद्देशीयचा, असं मी इथं जाहीर करतो।